नमस्ते मित्रांनो, केबीपी एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बऱ्याच दिवसातून आज आपण हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणत आहोत. त्याचं कारण असं, मधल्या कालावधीमध्ये कोरोना सदृश्य किंवा कोरोनाग्रस्त स्थिती बऱ्याच भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये होती आणि त्यामुळं स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये एक निरुत्साह होता. 1 ते 1.5 वर्ष साधारणपणे अतिशय निराशेमध्ये गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं. वेगवेगळ्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या असतील, जिल्हा परिषदेच्या असतील, आणखी वेगवेगळ्या खात्याच्या परीक्षा असतील, त्या मंडळांना, शासनाला त्या पुढं ढकलाव्या लागल्या, पोस्टपोन कराव्या लागल्या. याच्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांच्या, साधारणपणे अभ्यास करणारे जेवढे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये, मग UPSC, IAS, IPSच्या परीक्षा असतील किंवा राज्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या क्लास 1, क्लास 2च्या असतील, क ड वर्गातल्या परीक्षा असतील, या सर्व परीक्षा पोस्टपोन केल्या गेल्यामुळं परीक्षांचा अभ्यास करण्याची पद्धती, अभ्यास करण्याचं टाइम टेबल विद्यार्थ्यांचं विस्कळीत झालेलं होतं. आणि अलीकडच्या ह्या 15-20 दिवसाच्या कालावधीमध्ये MPSCकडून बऱ्याचशाच सकारात्मक बातम्या आल्या. बऱ्याच परीक्षांचे निकाल लागले आणि महाराष्ट्र शासनानं MPSCला अनुकूल असणारी अशी भूमिका घेतली आणि बेरोजगार विद्यार्थ्यांच्यासाठी, पदवीधारक विद्यार्थ्यांच्यासाठी किंवा 10वी-12वी झालेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी, मग क वर्गातील असतील, ड वर्गातील असतील किंवा अ आणि ब वर्गातील ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी असतील, पात्रता असणाऱ्यांसाठी असतील, या परीक्षेसंबंधीचं थोडंसं सकारात्मक वातावरण आता तयार होतं आहे. आणि या सकारात्मक वातावरणामध्येच एक आशावादी आपण धोरण ठेवूया याच्यामध्ये, किंवा आशावादी दृष्टिकोन ठेवूया आणि पुन्हा एकदा आपण संपूर्ण या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करूया. आणि हे अभ्यासाला सुरुवात करत असताना अगदी खूप स्टडी करत बसण्यापेक्षा नेमकं काय अभ्यासामध्ये करायचं किंवा नेमकं काय टेक्निक वापरायचं, काय अभ्यासाची पद्धती वापरायची, ही पद्धती वापरत असताना पाठीमागल्या क्वेश्चन पेपरमध्ये नक्की काय आलेलं आहे आणि पुढं काय येऊ शकेल. मला वाटतं की दुय्यम गट ब मधल्या परीक्षा नुकत्याच झाल्या, PSI ST असेल, असिस्टंट असेल, त्याच्या परीक्षांचा जर पेपर आपण बघितला तर लोकसेवा आयोगाचा एक ठराविक साचा, जरी मधल्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये बराचसाच गॅप पडला असला तरीसुद्धा प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये, प्रश्न विचारण्याच्या टॉपिकच्या थोडंसं दृष्टिकोनांमध्ये फारसा फरक पडलेला आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून एकंदरीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना नेमका आपल्याला कशावरती भर द्यायला पाहिजे, नेमका किती तास अभ्यास करायला पाहिजे आणि हा अभ्यास करत असताना नेमकं पॉईंट आऊट काय करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळत असतील. समजा जिल्हा परिषदेच्या परीक्षा असतील, ग्रामसेवक तलाठीच्या असतील, लिपिकच्या असतील, आरोग्य सेवकच्या असतील, पोलीस भरतीच्या असतील, साधारणपणे जनरल इंग्लिश, जनरल नॉलेज, त्याच्यानंतर मराठी व्याकरण काही परीक्षांसाठी, गणित, बुद्धिमापन चाचणी, चालू घडामोडी याचा समावेश जनरल नॉलेजमध्ये केला जातो. साधारणपणे हा जर बेस घेतला आपण, मध्यवर्ती आयडिया घेतली आपण की ज्याच्यामध्ये आपल्याला मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण बघावं लागेल, की आणखी त्याच्यामध्ये जनरल नॉलेजमध्ये मग बुद्धिमापन चाचणी आहे, बुद्धिमापन चाचणी गणित सोडलं तर जनरल नॉलेजमध्ये चालू घडामोडी आणि सद्यस्थितीची माहिती, इतपत विषयावरती जरी फोकस केला तरी पास होण्या इतपतचे मार्क आपल्याला मिळतील. परिस्थिती अशी आहे की आता जे कॉम्पिटिशन आहे ते भरपूर कॉम्पिटिशन आहे. जागा कमी असतात, मुलं बसणारे जास्त असतात, मुलं मुली असतात जास्त, त्याच्यामुळं जास्तीत जास्त मेरिट लागतं. आणि जास्तीत जास्त मेरिट लागत असताना मग जनरल नॉलेजमध्ये आवाका एवढा मोठा आहे की नेमका कोणत्या विषयाचा किती डीपमध्ये अभ्यास करायचा या संबंधीचा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत असतो. संख्या एका बाजूला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची जास्त, जागांची संख्या कमी, असं थोडंसं विपरीत परिस्थिती असल्यामुळे आणि आपलं सिलेक्शन व्हायचं असेल तर आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये टिकायला पाहिजे. कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर नेमकेपणानं योग्य उत्तरं लिहावी लागतात आणि योग्य उत्तरं लिहिण्यासाठी योग्य पद्धतीनं केलेला अभ्यास स्मरणात ठेवावा लागतो आणि स्मरणात ठेवलेला अभ्यास परीक्षेच्या दिवशी पेपरमध्ये उतरावा लागतो. एवढ्या साऱ्या प्रोसेसमधून आपण जात असताना आपल्यासमोर अनेक प्रश्न असतात. नेमकं काय वाचायचं, कोणती पुस्तकं रेफर करायची, किंवा नोट्स काढायच्या का, ग्रुप डिस्कशन करायचं का, किंवा चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा, कोणते पेपर वाचायचे. पहिली गोष्ट आपल्याला इथं सांगता येईल की स्पर्धा परीक्षेचा कोणत्याही पदासाठीचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा 1 वर्ष किती जातील, महिने किती जातील हे लक्षात न घेता आपल्याला कोणत्या परीक्षेमध्ये कोणत्या पदासाठी लढायचं आहे, कोणत्या पदासाठी परीक्षा द्यायची आहे
याचं तर क्लिअर व्हिजन असायला पाहिजे, क्लिअर आयडिया असायला पाहिजे. म्हणजे पहिली गोष्ट आपण मनाशी ठामपणे असं ठरवायला पाहिजे की आपल्याला ही पोस्ट मिळवायची आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया अशा असतात की चला मिळेल ते घेऊ, नंतर पुढं आपल्या आवडीचं बघू वगैरे. ठीक आहे, हाही दृष्टिकोन प्राप्त परिस्थितीचा अभ्यास करतात, ठीक आहे. परंतु कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचं एक टेक्निक आहे, ते टेक्निक जर आपण आत्मसात करायचं म्हटलं तर आपल्याला काय स्टेप्स उचलाव्या लागतील याचा थोडासा अभ्यास आपल्याला करावा लागेल. आणि हा अभ्यास करत असताना मग साधारणपणे आपल्याला या अभ्यासामध्ये कशाचा उपयोग होईल त्याचं थोडंसं एक शॉर्ट व्हिडिओ आपण आज सुरुवातीला करणार आहोत, त्याची चर्चा आपण इथं करणार आहोत. पहिली गोष्ट तुम्ही ठरवा की मला हे व्हायचं आहे, या परीक्षा द्यायच्या आहेत. आणि मग या परीक्षा आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो तेव्हा फक्त तलाठी ग्रामसेवकसाठीची परीक्षा देऊन थांबत नाही. PSIची देतो, सेल टॅक्सची देतो, अगदी उपजिल्हाधिकारीपर्यंतची देतो, UPSCची सुद्धा देतो, IAS IPSची. आणि म्हणून या सर्व परीक्षांची तयारी आपल्याला करायची आहे. मग पद कोणतं आहे ते नक्की आपण नंतर ठरवू की हेच पद मिळायला पाहिजे वगैरे. पण आत्ता आपल्याला या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये लक्ष घालायचं आहे असं जेव्हा आपण ठरवतो त्यावेळेला या स्पर्धा परीक्षाच्या मधून एक पोस्ट आपल्याला मिळवायची आहे. आणि मग ती आवडीची असो वा नसो, नोकरी मिळवणं या दृष्टिकोनातून एखादी पोस्ट सुरुवातीला मिळवणे आणि मग नंतर आपल्या आवडीनं मग क्लास 1 क्लास 2 जे काय असेल तुमचं जे आवडीचं फील्ड असेल, तुम्हाला ज्या फील्डमध्ये काम करायचं आहे त्या फील्डची तुम्ही तयारी करू शकता, त्या पोस्टची तुम्ही फुल कॉन्फिडन्सनं तयारी करू शकता. पण सुरुवातीला प्रश्न असा असतो की नोकरी मिळवणं हे प्राथमिक उद्दिष्ट 80% जास्त मुलींचं सध्या तरी असतं, हे नाकारून चालणार नाही. आणि म्हणून मिळेल ती पोस्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या थ्रू मिळवणं हे पहिलं टार्गेट आपलं असतं, ते असायला पाहिजे. म्हणजेच आपला सुरुवातीचा जो मुख्य उद्देश आहे नोकरी मिळवणं तो एकदा साध्य झाला की मग आवडीची नोकरी मिळवणं हा दुसरा पर्याय त्याच्यामध्ये आपण साध्य करू शकतो, त्याच्यासाठीचं वेगळं प्लॅनिंग करू शकतो. मित्रांनो, पहिली गोष्ट कोणती ना कोणती नोकरी मिळवणं, कोणतं ना कोणतं पद मिळवणं. आणि मग हे पद मिळवणं एकदा ठामपणे निश्चितपणे आपण फायनल केल्यानंतर दुसरी स्टेप आपल्याला येते की या सर्व परीक्षांचा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला सेंट्रल आयडिया काय ठेवायची. सेंट्रल आयडिया काय ठेवायची म्हणजे साधारणपणे कसा अभ्यास करायचा, सुरुवातीला नक्की काय वाचायचं. जर आपण स्पर्धा परीक्षेच्या साधारणपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडं पाहिलं, कोचिंग क्लासेसकडे पाहिलं, यूट्यूब चॅनेलकडे पाहिलं, वेगवेगळ्या माहिती देणाऱ्या गुगलकडे पाहिलं तरीसुद्धा इतका मोठा आवाका आहे या स्पर्धा परीक्षांचा की या आवाक्या पुढं आपण साधारणपणे आश्चर्यचकित व्हावं इतपत फास्ट सिलेबस याचा आहे. फास्ट सिलेबस म्हणजे नक्की काय, इतिहासावरचे क्वेश्चन असतात, इतिहासावरचे क्वेश्चन 4 ते 5च असतात कॉमनली. पण सिलेबसमध्ये दिलेला विषय असा आहे की आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्रासह. आणि मग महाराष्ट्राचा इतिहास बघायचा, महाराष्ट्राचा इतिहास बघत असताना भारताचा इतिहास बघायचा. आणि मग चुकून एखादा प्रश्न रशियन राज्यक्रांतीवरती येतो, अमेरिकन राज्यक्रांतीवरती येतो, ब्रिटनच्या औद्योगिक क्रांतीवरती येतो. मग हे सगळं असं काय म्हणूया त्याला आपण की आवाक्याच्या बाहेर नसलेला सुद्धा पण आवाक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असलेले विद्यार्थी आपण पाहतो इकडे तिकडे अभ्यास करत असताना. आणि म्हणून दुसरी स्टेप, अभ्यास कसा करायचा, अभ्यासाचा आवाका लिमिटेड कसा करायचा. तर हा अभ्यासाचा आवाका लिमिटेड करण्यापेक्षा एक गोष्ट आपल्याला इथं नमूद करावी लागेल की अभ्यास खूप करायचा. जास्तीत जास्त तुम्हाला माहिती असायला पाहिजे, थोड्या बहुत गोष्टी तुम्हाला पाठ असायला पाहिजेत. म्हणजे खूप माहिती असायला पाहिजे, थोडं पाठ असायला पाहिजे, सांगता यायला पाहिजे ठामपणे. आणि म्हणून समजा व्हिटॅमिन समजा घेतला आपण एखादा टॉपिक की व्हिटॅमिन 12च्या अभावी काय होतं, व्हिटॅमिन अ ब क च्या अभावी काय होतं किंवा एक्सेस झालं तर काय होतं, हे अंदाजे नाही लिहू शकत आपण, हे माहिती पाहिजे. मात्र अंदाजे लिहू शकतो आपण की समुद्र किनारा नसलेलं एखादा देश जर ओळखायचा असेल साधारणपणे अंदाज आपण करू शकतो की कोस्टल नसलेला किनारा नसलेला देश एखादा कोणता आहे हे आपण अंदाजे लिहू शकतो. आणि म्हणून अभ्यासाचा आवाका ठरवायचा. अभ्यासाच्या आवाकामध्ये सिलेबसचे 3 भाग करायचे. कोणते 3 भाग करावे लागतील आपल्याला, तर कोणताही विषय असेल अतिशय महत्त्वाचं आणि कमी महत्त्वाचं. अतिशय महत्त्वाचं आहे ते यायलाच पाहिजे, महत्त्वाचं आहे
ते साधारणपणे थोडा बहुत अभ्यासानं किंवा थोडा बहुत गेसिंग केलं तर यायला पाहिजे, आणि जे कमी महत्त्वाचं आहे ते अंदाजे का होईना पण यायला पाहिजे, नाही आलं तरी चालेल. अशा पद्धतीचे 3 साधारणतः याच्यामध्ये टप्पे करायचे. महत्त्वाचे पॉईंट्स, अतिमहत्त्वाचे पॉईंट्स, महत्त्वाचे पॉईंट्स आणि कमी महत्त्वाचे. कोणत्याही विषयाचा अभ्यास केला तर या 3 टप्प्यामध्ये आपण डिव्हाइड करायचा आणि मग अभ्यासाला सुरुवात करायची. मित्रांनो, आपण क्वेश्चन पेपर जर बघितले, कोणत्याही एका परीक्षेवरती मी आज इथं या व्हिडिओमध्ये फोकस नाही करणार, पण कोणत्या परीक्षेची आपण तयारी करतोय, अगदी बँकेच्या परीक्षासुद्धा असतील, प्रोबेशनरी ऑफिसरच्या असतील, क्लेरिकलच्या असतील, तर एक गोष्ट लक्षात येते की प्रश्न विचारणारं जे पॅनेल असतं, प्रश्न विचारणारं, प्रश्न ठरवणारं, प्रश्न सेट करणारं जे पॅनेल असतं, त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे जर आपण बघितला तर लक्षात येईल की जनरली पाठ न करता आजूबाजूच्या परिस्थितीचा सर्वसामान्य अभ्यास असायला पाहिजे, एवढी अपेक्षा त्या MPSCची असेल, UPSCची असेल किंवा अदर एक्झाम ठरवणाऱ्या आणखी मंडळांची असेल. मग जनरली माहिती असायला पाहिजे. म्हणजे झाडाचं पान जरी आपण बघितलं तर ते संयुक्त पान आहे, साधं पान आहे. मूळ जर आपण त्याचं शोधायचं म्हटलं, बघायचं म्हटलं तर मग ते फायबर रूट आहे का अगदी काय म्हणतो त्याला आपण टॅप रूट आहे. फुलांचा जर आपण विचार केला तर कोणते जास्वंदीचं फूल कशामध्ये मोडतं, वेगवेगळी फुलं असतात, त्याच्यामध्ये किती भाग असतात वगैरे वगैरे, हा सगळा भाग याच्यामध्ये येतो. आणि मग हे सगळा अभ्यास करत असताना कुठं थांबायचं, अभ्यास करत असताना आणि कुठं जास्तीत जास्त भर द्यायचा, याच्यावर जास्तीत जास्त आपल्याला साधारणतः अभ्यास करावा लागेल. या परीक्षा अवघड नसतात, सोप्याही नसतात. ह्या परीक्षा व्यक्तिपरत्वे, विद्यार्थी वाईज, स्टुडंट वाईज ह्या परीक्षा डिफरंट ॲटिट्यूडनं सोडवल्या जातात. म्हणजे कसं की साधारणपणे 100 जागासाठी 10,000 विद्यार्थी अपिअर होत असतील तर खरी लढाई असते ती फक्त 1,000 विद्यार्थ्यांसाठी, आणि 1,000 विद्यार्थ्यांच्या मधूनच 100 विद्यार्थी निवडले जातात. 9,000 विद्यार्थी आउट ऑफ रेस असतात, आउट ऑफ एक्झाम किंवा कॉम्पिटिशन असतात. याचं कारण असं, ज्यावेळेला 100 मार्काचा पेपर असतो त्यावेळेला 90% मार्क पाडणारे 90% विद्यार्थी असतात. 10%च विद्यार्थी मात्र 90च्या पुढं मार्क पाडणारे असतात आणि त्यांच्यामधलेच त्या पोस्ट सिलेक्ट केल्या जातात. मग 90% अभ्यास हा सगळ्यांचाच असतो, पण 91, 92, 95 पर्यंत ज्यांचा अभ्यास असतो ते थोडेसे मागे राहतात. 96, 97 आणि 98 मार्क्स पाडणारे विद्यार्थी सिलेक्ट होतात. म्हणजे आपल्याला मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अत्यंत महत्त्वाचं जो अभ्यासाचा विषय आहे, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते यायलाच पाहिजेत. ते आले तर मोर दॅन 95 मार्क्स आपण मिळवू शकतो. म्हणजे अति महत्त्वाचे प्रश्न जेव्हा यावेत अशी आपली अपेक्षा असते, तेव्हा महत्त्वाचे आणि कमी महत्त्वाचे सुद्धा यावे लागतात प्रश्न. आणि म्हणून अभ्यासाचा आवाका बघत असताना किंवा अभ्यासाचा आवाका ठरवत असताना आपल्याला साधारणपणे 3 टप्पे करावे लागतील. केले. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, किती तास अभ्यास करायचा. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं काय म्हणतो आपण त्याला, वेगवेगळ्या परिभाषेत जर बोलायचं झालं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामला किती वेळ द्यायचा हे त्या त्या व्यक्तीच्या, त्या त्या विद्यार्थ्याच्या प्रकृतीवर डिपेंड असतं, IQवर डिपेंड असतं. आणि म्हणून एखाद्याला एखादा विषय 1 तासामध्ये समजेल, एखाद्याला 2 तास लागतील, एखाद्याला समजणार पण नाही, आणि एखाद्याला लगेच 10 मिनिटामध्ये सुद्धा समजू शकेल. समजा फोटोसिंथेसिसची रिॲक्शन असेल किंवा प्रकाशसंश्लेषण माहिती असेल तर एखाद्याला 5 मिनिटामध्ये समजू शकेल, एखाद्याला 1 तास लागेल, एखाद्याला 2 तास लागतील. म्हणजे स्टुडंटवरती डिपेंड आहे ते. म्हणून आपल्याला एखादा विषय समजायला किती तास लागतील किंवा अभ्यास करायला किती तास लागतील हे ज्याचं त्यानं ठरवलेलं चांगलं. आणि म्हणून आपण कोणत्या गटामध्ये मोडतो, A गटामध्ये मोडतो, B गटामध्ये मोडतो का C गटामध्ये मोडतो. साधारणपणे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं, 4-5 वर्ष अभ्यास करणारी मुलंसुद्धा C गटामध्ये मोडत असतात. 1 वर्ष अभ्यास करणारे कधी कधी A गटामध्ये मोडत असतात. अगदी असंही काय बऱ्याच वेळेला चित्र दिसतं आपल्याला की सुरुवातीला बसला परीक्षेला, पास झाला, सिलेक्ट झाला 2-3 टप्प्यांमधून, प्रिलिम झाली, मेन्स झाली, मुलाखत झाली वगैरे वगैरे, असंही होऊ शकतं. आणि म्हणून आपण किती हुशार आहोत याच्यापेक्षाही या परीक्षेला आपण किती सराईतपणे या परीक्षा देतो किंवा या परीक्षा देत असताना अनेक फॅक्टर महत्त्वाचे असतात. तुम्ही टेन्शन घेता का, तुमच्याकडे योग्य आणि
पुरेसं मटेरियल आहे का, तुमच्या डोक्यामध्ये काय अन्य समस्या आहेत का या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना, त्याला आपण सोशल एन्व्हायरमेंट म्हणतो. आणि म्हणून हे पण सगळं अतिशय महत्त्वाचं असतं. घरची परिस्थितीचं बर्डन येत असतं, पुस्तकं विकत घेत असताना काही समस्या येत असतात, कोचिंग क्लासेस लावत असताना काही समस्या येत असतात, परिस्थितीचं गांभीर्य माहिती नसतं, परिस्थितीचा रेटा असेल तर अशक्य ते शक्य आपण करून दाखवू शकतो हेही असतं त्याच्यामध्ये. आणि म्हणून आपापल्या मतावरती किंवा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रकृतीवरती ते डिपेंड असतं, विचारावरती डिपेंड असतं, ॲटिट्यूडवरती डिपेंड असतं. आणि म्हणून तिसरा पॉईंट जो आपल्याला बघावा लागेल तो वेळ किती द्यायचा, किती वर्ष द्यायची, किती महिने द्यायचे, अभ्यासासाठी दिवसातला किती वेळ द्यायचा, हे ज्याचं त्यानं ठरवायचं. ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेवरती म्हणण्यापेक्षा ज्याच्या त्याच्या आवाक्यावरती हे डिपेंड राहतं. आणि म्हणून ज्यावेळेला आपण ठरवतो एखादं ध्येय, त्याच्या अभ्यासाचा आवाका डिसाईड करतो, त्याच्यानंतर वेळ किती द्यायचा, फक्त वेळ देऊन चालतं का, त्याच्यासाठीचा खर्च असतो, तो खर्च करावा लागतो, तो खर्च कोण देणार, मग आपण आपलं काम करून तो खर्च मिळवायचा, मग अभ्यास कधी करायचा, हे सगळे प्रश्न कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या विद्यार्थ्यांच्या पुढे असतात. आणि हे सगळं झाल्यानंतर मग चौथा जो टप्पा असतो तो परीक्षेचा टप्पा असतो. ह्या परीक्षा आपल्याला द्याव्या लागतात की ज्या परीक्षेसाठी आपण एवढा आटापिटा करतो, ज्या परीक्षांसाठी आपण हा सगळा वेळ देतो, ज्या परीक्षेसाठी आपण ही सगळी सर्कस करतो किंवा सगळी कसरत करतो. या परीक्षा नेमक्या असतात कशा? कॉलेजमध्ये 95% मार्क्स पडले म्हणजे याच्यामध्ये सिलेक्शन झालं असंही सांगता येत नाही. 40% मार्क्स पडले ग्रॅज्युएशनला म्हणून इकडं होणार नाही असंही नाही. आणि म्हणून या परीक्षांचं टेक्निक, या परीक्षांचा आवाका, या परीक्षांचं धोरण, या परीक्षामधले प्रश्न, ते सोडवण्याचं टेक्निक, किती वेळात सोडवायचं ते टेक्निक, एखादा अवघड प्रश्न असला तर तो किती कौशल्यानं आपण कमीत कमी वेळामध्ये सोडवतो, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये समजावून घ्यावं लागेल. तेव्हा या परीक्षा आपल्याला देता येतील. परीक्षा देता येतात पण ते परीक्षांमध्ये सक्सेस मिळवता येईल. म्हणून आपलं आउटपुट असायला पाहिजे की या परीक्षांमधून आपल्याला नोकरी मिळवायची आहे, या परीक्षांमधून आपल्याला आयुष्याचा एक प्रश्न मार्गी लावायचा आहे की ज्याच्यासाठी हजारो लाखो मुलं आज महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करतात. आणि हे प्रयत्न करत असताना अनेक जण अपयशी होतात, थोडे जण यशस्वी होतात. जे अपयशी होतात त्यांना मग कुठे ना कुठेतरी ॲडजस्ट करावं लागतं. शेवटी लाईफ आहे, हे जगावंच लागतं. आणि म्हणून एक जण यशस्वी झाला की तो यशस्वी झाला म्हणून त्याचा आदर्श घेऊन हजारो लाखो मुलं त्याच्याकडे बघत अभ्यास करत असतात. आणि म्हणून ह्या सगळ्या अभ्यास करणाऱ्या मुलांच्यासाठी सांगावंसं वाटतं मला की रियालिटी चेक करा. रियालिटी काय आहे ते समजून घ्या आणि रियालिटी समजून घेतल्यानंतर मग आपण याच्यामध्ये पडलेलं बरं. आता याच्यामध्ये पडायचं म्हटलं तर काही ना काहीतरी आउटपुट घ्यायला पाहिजे. आउटपुट घेतलं तर मग तो संघर्ष सक्सेस झाला असं आपण म्हणू शकतो. नोकरी मिळाली तर आपल्या घरचे सगळे व्यवस्थित आपल्याशी बिहेवियर करू शकतील. नोकरी नाही मिळाली तरी अगदी निराशेपासूनचा आपल्याला सामना करावा लागेल. आणि म्हणून मनात ठरवणं, एखादी पोस्ट मिळवणं, अभ्यासाचा आवाका डिसाईड करणं, त्याच्यासाठीचा वेळ उपलब्ध करणं, त्या वेळेत अभ्यास करणं, परीक्षा देणं आणि नोकरी मिळवणं, या 5 टप्प्यांमधून आपल्याला स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती आज आपण घेतलेली आहे. याच्या पुढचे व्हिडिओ टाकत असताना प्रत्येक परीक्षा आणि त्या परीक्षेचा अभ्यासक्रम, त्या अभ्यासक्रमामध्ये काय महत्त्वाचं, काय वाचल्यानंतर परीक्षेमध्ये प्रश्न आपण सोडवू शकतो, कितीही मोठा आवाका असू द्या, पण प्रत्येक सब्जेक्टचं एक वैशिष्ट्य असं आहे की MPSCच्या क्वेश्चन पेपर आपण प्रिलिमच्या बघा, मेनच्या बघा, ठराविक साच्यांमध्ये क्वेश्चन आलेले आपल्याला दिसून येतात. साधारणपणे इतिहासाचं जर आपण घेतलं तर 1857चं बंड ते 1885 राष्ट्रीय सभेची स्थापनामध्ये, ज्याला आपण प्रबोधन वर्ग असं म्हणतो किंवा प्रबोधनाचा कालखंड म्हणतो, मग ती काही वासुदेव बळवंत फडके असतील, उमाजी नाईक असतील, ह्यांची बंड असतील, तर हा मधला कालावधी अतिशय महत्त्वाचा ठरवला जातो. असहकार चळवळ, छोडो भारत चळवळ असेल, आणखी काही मोठे मोठे ठळक असणारे पॉईंट्स असतील ते निग्लेक्ट केले जातात. आणि अननोन थोडेसे मुद्दे असतात, त्याच्यात तळाशी मुद्दे असतात स्वातंत्र्य चळवळीच्या वगैरे. एखादी अननोन गोष्ट विचारली जाते की जेणेकरून तुमचा किती डीप अभ्यास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधल्या मेन मोठ्या मोठ्या घटना, अगदी तोरणा किल्ला घेतला, स्वराज्याचं तोरण बांधलं, तिथून ते अफजल खानाचा वध असेल, शाहिस्ते खानाची बोटं तोडली असतील, राज्याभिषेक असेल, वेगवेगळ्या ह्या घटना फोकसमध्ये आहेत. पण स्वराज्य महाराजांनी राज्यकारभार कोणत्या पद्धतीनं केला
कोणत्या नीतिमूल्याच्या आधारावरती केला, त्यांनी कोणती जमीन मोजण्याची पद्धत आणली, कर कसा वसूल करायचा हे आदर्श घालून दिला. काही योजना, पाण्याच्या योजना असतील, शेती संबंधीच्या योजना असतील, तलाव कुठे कुठे बांधले, हे सगळ्या ज्या योजना आजही आपल्याला आदर्श ठरतात, ह्या योजनांच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि म्हणून तसंच या सब्जेक्टमध्ये सुद्धा फोकसमध्ये असलेल्या गोष्टी बाजूला सारून अननोन फॅक्ट जे आहेत की खरोखरच तुमचा त्याच्यावर अभ्यास आहे का हे बघण्याचं काम MPSC UPSC जे कोणी असतील ते करत असतात. भूगोलामध्ये सुद्धा तसंच. पृथ्वी कुणीकडून कुणीकडे फिरते, इथंपासून ते सूर्य असेल, त्याच्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांचा क्रम सांगा असेल, वेगनरचा सिद्धांत असेल, याच्याशिवाय कोणत्या राज्यामध्ये किती लोकसंख्या, आकारानुसार कोणता क्रम, हे सगळं ठीक आहे. पण महाराष्ट्रामध्ये मातीचा गुणधर्म कोणता, किंवा महाराष्ट्रामध्ये कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे चढ आहे, उतार आहे, घाटांचे क्रम कोणते, त्याच्यानंतर डोंगर रांगांचे क्रम कोणते, नद्यांचे क्रम कोणते, असे विचारलेले आहेत. कोकणातील असतील, मराठवाड्यातील असतील, विदर्भातले असतील, खानदेशातले असतील. आणि म्हणून किंवा राज्यघटनेतलं असेल, एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मसुदा समितीचे कोण सदस्य नव्हते, राज्यघटना समिती होती, त्याच्यामध्ये महिला सदस्य ह्या होत्या, पण नव्हत्या कोण, त्याचं एखादं नाव वेगळं असेल तर ते दिलं जाईल. म्हणजे तुमची थोडक्यात फिरकी घेतली जाते, तुम्हाला फिरवलं जातं त्याच्यामध्ये, आणि तुमचा किती डीपमध्ये अभ्यास आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले हो त्याला याच्यासाठी, राज्यघटना बनवण्यासाठी. हे सगळ्यांनाच माहिती आहे. आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते, राजेंद्र प्रसाद घटना समिती, हे सगळं माहिती आहे. राज्यघटना स्वीकारली कधी, अंमलात कधी आणली, किती कलमे होती, किती परिशिष्टे होती. पण 9व्या परिशिष्टाच्या विरोधामध्ये न्यायालयात आपण जाऊ शकत नाही, अशी एखादी गोष्ट असेल किंवा आणखी काही असेल, थोडंसं मी म्हणतो याच्यासाठी आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अननोन फॅक्ट याच्यावरती कमांड पाहिजे. सायन्समध्ये असेल, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्रामधला एखादा सिद्धांत असेल, आजच्या परिस्थितीशी असणारा एखादा प्रश्न असेल, रिझर्व्ह बँक असेल, SBI असेल, वेगवेगळ्या किंमत चढ उताराची कारणं असतील, GDP असेल, फॉरेन करन्सी असेल, ह्या सगळ्या संबंधीच आपल्याला आउटसाइड पॉईंट्स लक्षात ठेवावे लागतील. तर याचा अभ्यास किंवा याची माहिती मी इथून पुढच्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ त्याच्यासाठीचा करणार आहे की नेमकं काय करायचं MPSCचा अभ्यास करत असताना, कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना नेमकं कशावरती भर द्यायचा, या संबंधीची व्हिडिओची मालिका साधारणपणे आपण आता सुरू करत आहोत. बऱ्याच दिवसानंतर आपण ही एक मालिका, जी विद्यार्थ्यांना आता खरं म्हणजे बऱ्याच ॲड निघत आहेत, परीक्षा येत आहेत, आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला या सगळ्याचा फायदा होईल. आणि म्हणून KBP एज्युकेशन या चॅनेलवरती आपल्याला ही सगळी माहिती साधारणपणे इथून पुढच्या प्रत्येक विषयासंबंधीचे काय महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघावे लागतील, अभ्यास करावे लागतील, काय करू नये, काय करावं, कसं यश मिळेल, कसं यश मिळणार नाही, काय चुका झाल्या तर, हे सगळं अनुभवाधिष्ठित साधारणतः नॉलेज आहे. ते नॉलेज कुणाला पुस्तकामध्ये मिळत नाही, ते साधारणपणे आपण इथं द्यायचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा अशी खरोखर माझी इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबूया, आजच्या पुरतं एवढंच. थँक्यू.